हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज मी पहिल्यांदाच छोटीशी अशी थाळी बनवली आहे. माझी रेसिपी आज राजमा चावलची आहे. तर म्हटलं पहिल्यांदा ट्राय करावं कसं होतो आहे आजचा असा हा थाळीचा व्हिडिओ आपला. बघू शकता. तर राजम्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आज. बघा, तर रात्रीच मी हा राजमा भिजत घातलेला आहे मस्त असा. त्यात आपण आता पाणी घालून घेऊयात. पाणी अगदी असं 4 बोटं वर येईल एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे याच्यामध्ये. खूप छान होती याची उसळ. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बघा, याच्यात आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं 1 चमचा मीठ घातलं, हिंग घातला आपण थोडासा आणि अगदी किंचित अशी हळद घालून घ्यायची आपल्याला. हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण हे कुकरला लावून घेऊयात. बघा, गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे, जास्त मोठा नाही आणि कमी पण नाही. चांगला 4-5 शिट्ट्या होईपर्यंत आपण हा मसाला काढून घेतला. 1 कांदा घेतला आहे आपण चांगला असा, एकच घ्यायचा आहे. आल्याचा तुकडा घेतला, लसणाच्या 2 पाकळ्या, हिरवी मिरची आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. याची आपण पेस्ट बनवून घेऊयात आता. बघा, मिक्सरला लावून घेतली आपण, याची पेस्ट तयार करून घेतली. इकडे आता आपण कढई ठेवली गॅसवर गरम करायला. कढई आपली चांगली गरम होईपर्यंत आपलं इकडं राजमा पण शिजत आहे. बघा, कढई आपली चांगली गरम झाली आहे. चांगली 2-3 पळ्या आपण तेल घातलं याच्यात मोहरी पण घालून घ्यायची आपल्याला. मोहरी आपली छान तडतडली की आपण याच्यात आता जिरं, हळद घालून घेऊ आणि जे आपण मिक्सरला पेस्ट करून घेतलेली होती ती आता आपण याच्यात टाकूया सगळी. हे सगळं मिश्रण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आता. बघा, खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे. अशाच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. रोज भाजीचा इतका वैताग असतो की बस, तर म्हटलं आज राजम्याची उसळच बनवावी. रात्रीच भिजवला होता तो. बघा, ह्या मसाल्यात आपण 1 चमचा तांबडं तिखट, 2 चमचे काळं तिखट घातलं. थोडंसं आपल्याला चवीप्रमाणे त्याच्यात आपल्याला आमचूर पावडर घालून घ्यायची आहे. असेल तर घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही. बघा, असं चांगला छान ढवळत राहायचा आहे मसाला आपल्याला. बघू शकता तुम्ही, मसाला फ्राय झाला आहे आपला इकडे हे राजमाला पण आपण 4-5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. बघा, किती सुंदर छान शिजला आहे असा. अगदी पुरणाच्या डाळीसारखा शिजला आहे मस्त. तुम्ही बघा, असं चापसून बघू शकता. बघा, आपल्या इकडं मसाल्याला पण छान तेल सुटलं आहे. आता याच्यात आपण हे जे शिजवून घेतलेलं आहे ते घालूयात. खूप छान याची उसळ होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आपल्याला मंद आचेवर छान 2-3 उकळ्या घ्यायच्या आहेत मस्त अशा. बघू शकता तुम्ही, ज्या आपण मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या अशा छान त्यामधून खाफा करून घ्यायच्या आहेत त्याच्या. आता आपली उसळ छान उकळली आहे मस्त अशी. त्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात अशी. ज्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या पण घातल्यात आपण आता. कच्च्या मिरच्या खूप सुंदर लागतात उसळीत. थोडंसं बटर घातलं आहे. बटरमुळं काय होतं, जळजळीतपणा कमी होतो त्याचा उसळीचा. बघू शकता. मस्त आपली अशी उसळ तयार होत आहे अशी इकडे.
की तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर, वरण नसेल तरी चालेल, उसळीबरोबर सुद्धा तुम्ही हा भात खाऊ शकता असा छान. किती सुंदर कलर आला आहे आपल्या उसळीला, बघू शकता तुम्ही. तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की भाज्या ट्राय करा आणि कशा होतात ते मला नक्की कळवा.